उन्हाची तिरीप खूप दाहक होती. 2च्या प्रहरी येसूबाईंचे पथक वाशिष्ठी नदीच्या काठी पोचले होते. चिपळूण जवळच्या आमराईंमध्ये महाराणी पोचलेल्या. तिथे नदीकाठीच न्याहारीसाठी पथक थांबलेले. पाठीमागून येणाऱ्या राजांचा येसूबाईंना इंतजार होता. इतक्यात मागच्या वाटेवर दूर झाडीत कल्ला उठला. 5-6 घोडी वेगाने दौडत पुढे आले. तशा महाराणी हसल्या. दशम्या उघडून ठेव, पहिल्या घासावेळी मी पोचतो, हे शब्द राजांनी खरे करून दाखवले म्हणायचे. पुढचा पल्ला गाठायचा होता. खंडोजी येसूबाईंना म्हणाला, हां मातोश्री घ्या. राजा आलंच. दशम्या सुटल्या. महाराणी पहिला घास तोंडी लावणार तो सर्वात पुढे आलेला घोडेस्वार सर्पदंश झाल्यासारखा कळवळून ओरडला, राणीसाहेब, घात झाला, वैऱ्याने घात केला. तोंडचा घास पानावर पडला. खंडोजी, येसूबाई, दासदासी झटकन उठून उभे राहिले. घामाघूम झालेले, जोराची दौड करून पुढे आलेले घोडेस्वार एका वेळी बोलू लागले, संगमेश्वरावर वैऱ्यांचं आक्रमण आलंय. आम्ही स्वतः गावात हजारभर मोगल लांबून बघितलाय. अन राजे, आपले राजे कुठं आहेत? खंडो बल्लाळाने कळवळून विचारले. राजे वैऱ्याला आडवे गेलेत. मोठी झुंबड गर्दी उडाली आहे. कविबुवांच्या वाड्यामोरं मोठी लढाई सुरू आहे. वय राजे, निकरानं लढताना बघितलं म्या, पण अचानक भुईतून उगवल्यागत वैरी प्रकट झालाय. आपलं लष्कर लई थोडं. तितक्यात त्या दोघा घोडेस्वारांच्या पाठोपाठ 200-300 घोड्यांच्या टापांचा गदारोळ कानावर आला. चिपळूणच्या सराईच्या दारातच ते पथक थांबले. संताजीने आपल्या घोड्यावरून खाली उडी ठोकली. त्याचा चेहरा गोंधळलेला होता. अंगावरच्या जाम्यानिम्यावर धुळीचे आणि रक्ताचे डाग होते. त्याचा तो अवतार बघून येसूबाई पुढे धावल्या. त्यांनी विचारले, संताजी, काय झालं? राजे कुठं आहेत? मातोश्री, घाबरायचं काही कारण नाही. अचानक सकाळी संगमेश्वरावर वैऱ्याने झडप घातली होती. चांगले 700-800 सैनिक होते. आमचं बळ अगदीच अपुरं. पण चांगलं झालं, आम्ही आक्रमण परतवून लावलं. आणि राजे कुठे आहेत? ते विचारतानाही येसूबाईंची छाती दडपून गेली होती. चिंता करू नका मातोश्री, ते क्षेम आहेत. महाराज आणि कविराज मधल्या जंगली वाटेने तडक रायगडाकडे परस्पर निघून जाणार आहेत. पण राजांना सोडून संताजी, तू पुढे आलासच कसा? महाराणींनी विचारले. राजेही तिथे थांबलेले नाहीत. त्यांना तुमची लय काळजी. ढगातून पाऊस गळावा तसा वैरी उगवलाय अचानक तिथं. अजून किती वैरी धावून येणार कोणास ठावं. म्हणूनच राजांनी मला चिपळूणचं ठाणं रोखून धरायचा हुकूम दिला. येसूबाईंसोबतचे 20-25 पालखी मेणे गांगरल्यासारखे दिसले. महाराणीने संताजीला प्रश्न केला, संताजी, अरे आमच्या शिरकाणात तिथल्या वाटा आडवाटात घुसायला वारासुद्धा घाबरतो. तिथं वैरी कसा घुसला? मातोश्री, ही स्वकीयांचीच गद्दारी असणार. पण आता त्याचा विचार करत बिलकुल थांबू नका. पहिली निघा, नाहीतर मेणे गडाकडे पोचायला वेळ लागेल. भोयांनी खांदे दिले. ते मेणे पालख्या घेऊन गतीने पुढे धावत गेले. संताजीला चैन नव्हता. त्यांनी चिपळूणच्या ठाणेदाराला मदतीला घेतलं. तिथला बंदोबस्त चोख लावण्यात तो दिवसभर मग्न होता. तितक्यात सायंकाळी 2 घोडेस्वार संगमेश्वराकडून धावत आले. त्यांचे काळे ठिक्कर चेहरे बघवत नव्हते. बातमी सांगताना त्यांना रडूच कोसळले. सरदार, घात झाला. आपण सारे निघून गेलात. आणि पुन्हा वैऱ्याची नवी पथकं गावावर चालून आली. त्यांनी गावाला आग लावली आहे. आपला पुरा पराभव झालाय. पण राजे कुठे आहेत? काही जण म्हणतात राजे बाजूच्या झाडीचा फायदा घेऊन निघून गेले. काही म्हणतात राजांना आणि कविराजांना वैऱ्याने धरून नेलं. धरून? डोसकं फिरलं की काय तुझं? संताजी डाफरला. नेमकी खबर समजत नव्हती. संताजी आणि ठाणेदाराचे उभे उभ्याच बोलणे झाले. मागे काहीतरी भयानक प्रकार घडला असल्याची त्या दोघांची खात्रीच झाली. चिपळूणला बसणे शहाणपणाचे ठरणार नव्हते. हाताशी लगेच उपलब्ध असणारा 500 घोडा संताजीने मदतीस घेतला. चला निघा, फिरा माघारी. संताजीने घोड्यावर मान ठोकली. घोडी पुन्हा संगमेश्वराकडे सुसाट धावू लागली. डोंगर दऱ्या ओलांडत, ओढे ओघळ पार करत
संताजीचे पथक भरधाव वेगाने संगमेश्वरात पुन्हा माघारी पोचले तेव्हा गच्च अंधार पडला होता. संगमेश्वराची दारुण अवस्था बघवत नव्हती. त्या नानत्या सुंदर गावाचा नक्षाच बदलून गेला होता. परिसराला दहशत बसावी म्हणून वैऱ्याने जाताना आगी लावल्या होत्या. अजूनही काही माड्या हवेल्या जळताना दिसत होत्या. जागोजाग रस्त्यात इतस्था प्रेतांचे सडे पडले होते. टोळधाड येऊन गेल्यावर सारा गाव उद्ध्वस्त होऊन पडावा तशीच अवस्था झाली होती. गावामध्ये कोणी माणूस कानूस दिसतच नव्हते. काही म्हातारे आणि लंगडे जीव पळता येईना म्हणून लपून राहिले होते इतकेच. अजूनही औरंग्याची पथके पाठीमागून येणार आहेत अशी भूमिका कोणीतरी उठवली होती. त्यामुळे बाजूच्या जंगलात आग्रात लपलेले जीव गावात परतायला तयार नव्हते. संताजींचे दळ आल्याचे कळताच काही म्हातारी दुर्बळ माणसे धाडसाने बाहेर आली. त्यांच्याकडून पक्की खबर समजली. राजांना आणि कविराजांना वैऱ्याने धरून नेलं. ती खबर ऐकताच तप्त सोनावर कोणी कोळशाचे पाणी ओतावे तसा संताजींचा चेहरा काळानिळा झाला. त्यांना जोराचा हुंदका फुटला. तितक्यात पलीकडच्या वाटेने गिल्ला करीत 500 घोडा धावत आला. हातखंब्याच्या दिशेने धनाजी जाधव माघारा आला होता. धनाजी आणि संताजी एकमेकांना भेटले. घोड्यावरूनच गडबडीने बोलणे झाले. धनाजी बोलला, संता, 2 तास मी इकडे तिकडे धावतोय. खूप तपास केला, पण राजांना घेऊन वैरी कोणत्या वाट्यानं निघून गेला तेच कळना. लोक आपापल्या अंदाजानं 10 दिशांची नावं घेत आहेत. पण धनाजी, थांबून कसं भागल? आपल्या सूर्यालाच वैरी घेऊन गेला र. बाकी माणसांचा दर्या काय कामाचा? संताजी हळहळत बोलला. खल झाला. गोवा रत्नागिरीच्या आणि चिपळूणच्या बाजूचा रस्ता सोडला तर उरत होती ती आंबा घाटाकडची वाट. वैरी कोल्हापूरकडून तिकडूनच खाली उतरला असावा याची खात्री झाली. तेथून आंबाघाट गाठायलाही देवरुख आणि साखरप्याहून किमान 5-6 तास लागणार होते. रस्ता अरुंद, वाटा निसरड्या, मार्गात अनेक उंच टेकड्या, बिकट खिंडी. प्रवास मोठा जिकिरीचा होता. निर्धार झाला. धनाजी आणि संताजीसोबत जमलेला सुमारे 1000 घोडा आंबाघाटाच्या दिशेकडे निघाला. इतक्यात त्या गर्दीमध्ये कोणीतरी संताजीच्या घोड्याजवळ येऊन चिकटले. आपल्या रिकिबीतला पाय धरून उभ्या असलेल्या त्या हडकुळ्या ब्राह्मणाकडे संताजीने बघितले. चेहरा ओळखीचा होता. हो, संगमेश्वराच्या ठाणेदाराचे कारभारी त्र्यंबक शास्त्रीच होते ते. संताजीने गडबडीने विचारले, बोला शास्त्री बुवा, काय म्हणता? फक्त काही क्षणच या माझ्याबरोबर. बाजूचा कवी कलशांचा वाडा जळून खाक झाला होता. आतल्या विस्तवाची धग अजूनही बाहेर दारात लागत होती. तेथे समोर 50-60 प्रेते विखरून पडली होती. त्यापैकी एका प्रेतावर शाल पांघरलेली. शास्त्रीबुवांनी हलक्या हाताने शाल बाजूला केली. समोरचे दृश्य पाहून संताजी गोंधळून गेला. दिवसभराच्या धावपळीत राजांवर उद्भवलेल्या महासंकटात आपल्याला कोणी पिता आहे, तो हिंदवी स्वराज्याचा सेनापती आहे, या कशाचीही संताजीला याद राहिली नव्हती. दुपारच्या लढाईत शंभूराजांना वाचवता वाचवता वृद्ध सेनापती म्हाळोजी घोरपडे कोसळले होते. आपल्या पित्याच्या शवाकडे पाहताना संताजी अंतर्बाह्य गदगदून गेला. दुःखी संताजीला धनाजी आधार द्यायचा प्रयत्न करत होता. आपल्या पित्याच्या मुखावरून संताजीने मायेने हात फिरवला. फारसा वेळ न दवडता त्याने आपल्या मृत पित्याचे पोटाशी धरलेले डोके तसेच अलगद खाली ठेवले. आपल्या गळ्यातला पाचूचा कंठा शास्त्रीबुवांच्या हाती देत संताजी बोलला, शास्त्री महाराज, आमच्या आबांसोबत जेवढ्यांचे जमतील त्या सर्वांचे अंत्यसंस्कार पार पाडा. निघतो मी. मला पुढे होऊन वैऱ्याचे दिवस घालायचे आहेत. तासभराची दौड झाली. वाटेत एक गार पाण्याचा ओढा लागला. दिवसभराच्या उलट्या सुलट्या दौडीने अतिश्रमाने घोडी अतिशय दमून गेली होती. त्यांच्या तहानल्या जिभा पाण्याला लागल्या. तशा पाठीवर बसलेल्या स्वारांची पर्वा न करता ती मुकी जनावरे तिथेच पाण्यात बसकण मारू लागली. अजून खूप पुढे दौड करायची होती. वैऱ्याशी झुंजायचे होते. सर्वांनी 1-2 तास विसावा घ्यायचे ठरवले. शेजारच्या धनगर वाड्यावरून घोड्यांसाठी वाळका चारा आणला.
तिथली 30-40 घरे जागी झाली. गडबडीने नाचणीच्या भाकऱ्या थापल्या गेल्या. 1-1.5 भाकरी प्रत्येकाच्या वाटणीस आली. ती चटणीसोबत फस्त केली गेली. जनावरांना 2-2.5 तासांची विश्रांती मिळाली. तशी ती हुशार होऊन एका पाठोपाठ एक करून उभी राहू लागली. आपल्या धन्यांची निकड त्यांनाही समजत असावी. सरत्या पहाटेला घोडी पुन्हा पुढे उधळली. तो खडा आंबा घाट चढून मध्यावर यायला दुपार टळून गेली. मध्येच घाटावर मराठ्यांची चौकी होती. धनाजी संताजी तिथे अचानक पोचल्याचे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. घाटामध्ये जागोजाग कविराजांची पथके पेरली गेली होती. त्या फौजेचा शेपटा घाटापलीकडच्या आंबा गावापर्यंत पसरला होता. तिथे कलशांचे कारभारी कृष्णाजी कान्हेरे संताजी धनाजीला सामोरे गेले. ती 7,000 ताजीतवाने उत्साही फौज पाहून संताजीला अचंबा वाटला. त्यांनी कान्हेऱ्यांकडे राजांची चौकशी केली. तेव्हा कान्हेरे गडबडीने बोलले, काय सांगता काय सरदार? अहो, मी गेले कित्येक दिवस इथेच मुक्कामी आहे. कविराजांनी मला मुद्दाम इथे नेमलं आहे. या वाटेनं कोणी आलं नाही की गेलंही नाही. काय सांगता काय? वैऱ्याची फौज इथून वर चढली नाही? कशी चढणार सरदार? आम्ही 6-7 हजार जण काय बांगड्यावरून बसलो आहोत? कसं जाऊ देऊ आम्ही वैऱ्याला? इकडे कोणी फिरकलंच नाही. उलट कविराजांच्या हुकुमाची वाट बघत आम्ही इकडे खोळंबून बसलो आहोत. त्या दोघा तरुण मराठा सरदारांचा उडालेला गोंधळ पाहून कान्हेरेही घाबरून गेले. राजांवर बिलामत आली आहे. राज्य संकटात आहे याची कल्पना येताच तिथेही सारे घाबरून गेले. राजांचे नेमके झाले तरी काय असावे? मोठा गोंधळ उडाला. कृष्णाजी पंत बोलले, थांबा. मगाशीच रत्नागिरीचा सोनार नरहर पंत प्रचितगडाच्या वाटेने डोंगरमाथ्यानं चालत आला आहे. त्याची सून पाटणची. त्यांच्यासोबत 30-40 माणसं आमच्याच डेऱ्यात येऊन विसाव्याला बसली आहेत. लगेच नरहर पंताला बोलावून घेतले गेले. आपल्या सुनबाईंना घेऊन आपण प्रचितगड कुंडी घाटाच्या मधल्या डोंगर माथ्याने 3 दिवसांचा प्रवास करून आल्याचे त्याने सांगितले. तेव्हा धनाजीने लगबगीने विचारले, वाटेत माणसं, फौजफाटा दिसलं का कोणी या मधल्या पट्ट्यात? तसं विशेष कोणी नाही बा. नरहर पंत आपली बगळ्यासारखी उंच मान हलवत बोलला. मध्येच काहीसे आठवून तो पटकन बोलला, हां, काल संध्याकाळच्या आधी पाथरपूंच्या माळाजवळ आपले दाजी दिसले. कोण दाजी रे? आपले गणोजी राजे शिर्के, आपल्या शंभूराजांचे मेहुणे दाजी हो. धनाजी आणि संताजी पटकन पुढे सरकले. त्यांचा श्वास वाढला. संताजीने लगबगीने विचारले, काय काय करत होता गणोजी तिथं? काही नाही. 700-800 फौज चालली होती कराडच्या दिशेनं. दाजी सर्वात पुढच्याच घोड्यावर होते, पण त्यांच्या मागोमाग सारे यवन चाललेले. मराठी अगदीच थोडे. अजून काय काय बघितलंस? मी कशाला पुढं जाऊ? आमच्या सुनबाईंचा गळा दागिन्याने भरलेला. उगा म्हटलं कशाला आडवाटेला वाटमारीचं संकट ओढवून घ्यावं म्हणून दुरून झाडोतूनच ते पथक बघितलं. पण पथकाच्या पुढच्या बाजूलाच 2 मारझोड केलेले कैदी घोड्यावर लादून ते लोक घेऊन चालले होते. कसे दिसायला कसे होते ते? मूळचे गोरे पान, बळकट हाडापेराचे, पण खूप मारझोड केलेले. त्यांच्या तोंडावरही रक्ताळलेली फडकी आणि अंगभर दोऱ्या आणि साखळदंड बांधलेले होते. असं? पथक पुढे गेल्यावर मी तिथल्या एका धनगराच्या लेकराकडं बारीक चौकशी केली. तेव्हा त्यानं सांगितलं, गणोजी दाजीनं तिकडे दर्याकडे 2 सौदागर पकडलेत. त्यांना घेऊन ते उंबरजकडे चालले आहेत. नरहर पंतांच्या कथनावरून सारा उलगडा झाला. ऐकणाऱ्यांच्या मुखावर प्रेतकळा पसरली. भावनाविवश संताजीला राहावले नाही. त्याने धनाजीला कडकडून मिठी मारत हंबरडा फोडला. धना, घात झाला रे. हा गण्या शिर्क्या नावाचा काळ सर्पच आपल्या दौलतीला डसला. त्यानंच राजांना धरून दिलं. सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सैनिक दुःखावेगाने उठू लागले, बसू लागले. काहीसा गोंधळ माजला. संताजीने आपले गरम अश्रू पुसले. तलवारीचे धारदार पाते म्यानाबाहेर काढत तो गरजला, चल धनाजी, अजून 6-7 हजारांची फौज आहे संग. असंच धावत जाऊन कराडवर हमला चढवू
त्या हरामखोर गण्यासह मोगलांना जाळून काढू. संताजी ऐक, शांतपणे ऐक. या आडव्या तिडव्या वाटेनं गिरीकंदांतून आम्हाला कराडला पोचायला किमान 2 दिवस लागतील. तोवर वैरी काय आपली वाट बघत बसल? म्हणजे पाथरपुंच्या मोक्यापासून कराड फार लांब नाही. रात्री जेवण वेळेलाच राजांना घेऊन ते वैरी कराडात पोचले असतील. तिकडं आजूबाजूला रहिमतपूर, इस्लामपूर, औंध अशी जागोजाग औरंग्याने ठाणी बसवली आहेत. एव्हाना त्या दुष्टांनी 10-15 हजारांची फौज एकत्र बांधून कराडही सोडलं असेल. धनाजी, तू असाच आहेस. नेहमीच माझ्या उत्साहावर पाणी ओततोस. संताजी रडवेला होत बोलला. धनाजीने पुढे होऊन संताजीला आपल्या मिठीत घेतले. त्याची समजूत काढत तो बोलला, संताजी, तू फक्त भावनेनं लढत जाऊ नकोस, बुद्धीनं लढत जा. असं आपले शंभूराजे का म्हणत ते आठव. थोडा विचार कर. आपले सेनापती आणि तुझे वडील माळोजी घोरपडे कालच युद्धात ठार झालेत. राजाला मोगल घेऊन गेले. सेनापती ठार. आपल्या मातोश्री महाराणी रायगडावर पोचल्यात की नाही तेही अजून आम्हाला ठाऊक नाही. मग काय करायचं? इथं अंबा घाटात संरक्षणाला 2000ची फौज ठेवू. बाकीच्यांना घेऊन तातडीने रायगड गाठू. तिथे मातोश्रींचा सल्ला घेऊ. संताजी, आपल्या राजांना कराल काळानं आपल्यातून ओढून नेलं. निदान राजधानी तरी वेळेत वाचवू. तीही गेली तर जगबुडीच की रे माझ्या बंधू. एका हाताने आपले डोळे पुसता पुसता संताजीने आपला दुसरा हात कमर दाबावर ठेवला. सर्वांनी कमरा कसल्या. कृष्णाजी पंतांच्या सोबतीला 2000ची फौज ठेवली. पुन्हा सारे रातोरात बिकट अंबाघाट उतरू लागले. तात्काळ राजधानी रायगड गाठण्यासाठी.